सोसिले मागे न कळता पुढती काय आता अंध व्हावे एकाचे अंगी ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चांच पडो कोण तो होईल ब्रह्मांड चालक आपणचे हाक देईल हाके एकाचे अंगे ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चाच पडो तुका म्हणे दिली चेतवणी सुनी तुका म्हणे दिली चेतावणी सुनी पाठभेद आहे म्हणून डबल म्हटलं त्याच्यावर आणि कुणी शंका घ्यायला नको दोन्हीचा अर्थ एकच होतो तुका म्हणे दिली चेतवणी सुनी कौतुका वाचोनी नाही छोळ एकाच अंगी ठेवावे लावून नये भिन्ना भिन्न चाच पडो निरूपणाकरता घेतलेला जो अभंग आहे देहूचे प्रसिद्ध साधू जगदवंदी जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून तीव्र असा खेद व्यक्त करतात. काय करतात? खेद. खेद म्हणजे दुःख. पश्चाताप म्हणा. काय म्हणा? पश्चाताप. आता जो खेद व्यक्त करतात त्याची कारण मीमांसा द्यायची म्हटलं, मनुष्य खेद केव्हा व्यक्त करतो? आयुष्यभर चुकीची कामं करावीत आणि चुकीचं आहे कुणीतरी तिसऱ्यानं सांगावं आणि ते आपल्याला पटावं, मग नाही पटलं तर काय सांगतोय म्हणतो. आयुष्यभर आपण चुकीच्या मार्गाने जावं आणि कुणीतरी सांगावं बाबा तू जो पथक्रमण करतोयस, जो मार्ग तू निवडलेला आहेस तो मार्ग कसला आहे? चुकीचा आहे, याच्यातून तुला दुःखाशिवाय काय मिळणार नाही, असं ज्यावेळी कुणीतरी सांगतं मग ते आपल्याला पडतं होय बाबा ते बरोबर आहे. मग त्यावेळी माणूस काय करतो? खेद व्यक्त, पश्चाताप करतो. पश्चाताप करतो. मग आता इथं जर म्हणावं जगद्गुरु तुकोबारायनं स्वतः करता खेद व्यक्त करायची काय नाही काय करत? खेदाचे अजून 3 कारणं सांगतो. चुकीच्या घरात जन्म मिळाला तर माणूस खेद व्यक्त करतो. आता ते आपल्या हातात नाही, तरी पण म्हणते माणूस या घरात जन्माला आलो ते माझं सगळं काय झालं? काय झालं? वाटोळं झालं. वाटोळं झालं म्हणतात ना, मी चुकीच्या ठिकाणी जन्माला आलो. आता ते आपल्या हातात नाही. आता जन्मानं जर तुकोबाराने खेद व्यक्त करावं म्हटलं तर आम्ही वैकुंठ बरं ज्या घरात जन्माला आले त्या घराबद्दल खेद व्यक्त करा म्हणा तर 9 पिढ्यांची परंपरा ज्या घराण्यात भक्तीची आहे. किती पिढ्यांची? 9 पिढ्यांनी निस्वार्थ परमार्थ करावा. कसा करावा? निस्वार्थ. आमचं स्वार्थाशिवाय पान हलत नाही. येतानाच मी रडत येतोय. आता पेशंट आले असतील आणि मी आलोय. कायम कारण देतो आणि आताही देतो. ते दिल्याशिवाय पोट बी भरत नाही. लक्षात घ्या. बरं, जन्मानं का दिव्य तुकोबाराय स्वतःहून आलेत हा तुकोबारायांचं विशेषत्व आहे. आम्ही वैकुंठवाशी आलो भक्त घ्यायचं, पुढचं घ्यायचं आपल्याला गरज नाही, कारण स्वतःहून आलोय. त्यामुळं दुःख व्यक्त करायची गरज नाही. आणि तुमचा आमचा जन्म जर विचार करायचं म्हटलं तर स्वतःहून कोण कोण मुरगुडात आलंय त्यांना हात वर करा. कोण स्वतःहून आलेलं नाही. आता त्याला 3 प्रारब्ध सांगितले, तुम्ही नेहमी ऐकताय, तरी पण अभंगाची निवड म्हणून सांगतो. तुम्हाला आम्हाला यावंच लागतं, म्हणजे आम्हाला जन्माला घातलंय. आम्हाला इच्छा नाही, इच्छा नसताना जन्माला आलो. मग इच्छा नसताना जे गोष्ट आपल्याकडं घडली त्याच्यात खेद व्यक्त होतो का आनंद? सोपं उदाहरण देऊ, मी काय डोकं गरगरणारं देत नाही. आवडीच्या नसेल त्या बायकोबरोबर लग्न झाल्यावर आयुष्यभर काय होतंय? आता कळलं.
बरं, सोडता बी येत नाही आणि नांदवता बी येत नाही. पश्चातापाशिवाय दुसरं काय नाहीच. तसा आमचा जन्म आहे. आमचा जन्म कसा आहे? पश्चातापाव्यतिरिक्त काय नाही. आम्हाला जन्माला काय केलंय? इच्छा नसताना घातलंय. इच्छा नसताना लगीन केलंय. उगाच बाबानं मामाची ठरवून ठेवली ती म्हणून. बाबानं कुणाची ठरवून ठेवली होती? मामाची. म्हणजे सांगता येत असं ते अवघड जागेचं दुखणं. चला पुढं जाऊया. तिकडे आला आपल्याला वेळ घालवायचा नाही. खेद केव्हा? तसं जर म्हणावं तर जगद्गुरु तुकोबराय स्वतःहून येतात. घर निवडताना परमार्थाचं घर निवडतात की ज्या घरात केवळ आणि केवळ भक्तीशिवाय दुसरं काय नाही, आणि शुद्ध भक्ती. अजून एक, जन्म मिळाल्यानंतर कुणालाही इथं स्वतंत्रता नाही. स्वतंत्रता नाही म्हणजे खेदच आहे. बरोबर आहे ना? मनासारखं नाही झाल्यावर आनंद पोटात माझ्या माईनं होतंय. बोला बोला. सांगू का किती पराधीनता आहे आपल्याकडं? काही काही ना कीर्तनला बी परवानगी घ्यायला लागते. जाऊ आहे का? किती लाचार बनावं माणसानं. ऐकावं तिचं, पण नको तिथं ऐकू नका गा. तिचं काही प्रपंचातल्या गोष्टी ऐकाव्यात, पण परमार्थाला जर कोणी विरोध करत असेल तर त्यांचा त्याग करावा असं शास्त्र सांगते. भरताना आईचा त्याग, विभीषणानं बंधूचा त्याग, प्रल्हादानं बापाचा त्याग केला. बाबा विरोध करताना भजनाला देवाचं नाव घ्यायचं नाही असं बाबानं आमच्या सांगितलं तर जाईल पुढं? बाबा राहून दे. मालकिनीने सांगितल्यावर गप्प झोपा म्हटल्यावर कीर्तनाला जाणारा हात वर करा. केवढी पराधीनता आहे. आता जिथं पराधीनता आहे तिथं खेद आहे, दुःख आहे. कारण सगळं घडतंय ते इच्छेच्या विरोध आहे. म्हणावं तसा मलाही परमार्थ करता येत नाही, पण मी एक लग्नातच अट्ट घातली होती, त्यामुळे आता खुरखुर चालत नाही. आणि तुम्ही बी तसंच करा. परमार्थी लोकांनी लग्न करून घेताना डॉक्टर आहे म्हणून बोलशील म्हटलं बायकोला. ती 2 मिनटं बाजूला देतात ना बोलायला पंच लोक. आता ती फॅट झाले हो. तुमच्या एकमेकाच्या इच्छा आकांक्षा एकांतात बोला. हे असं पूर्वी काही नव्हतं, पण आता ते एकमेकाचा विचार जुळण्याकरता एक 10 मिनटं आम्हाला पण दिली होती. मग त्या 10 मिनटात मी तिला सांगितलं, तुम्ही डॉक्टर आहे मान्य आहे, पैसे मिळून मान्य आहे, पण डॉक्टरपेक्षा मी देववेडा आहे. कसला वेडा आहे? देववेडा. आणि कीर्तनाचा असा भजनाचा छंद आहे, कवा बी मनात आलं तर रात्रीचं बी उठून भजन करेल. त्यावेळी तक्रार करायची नाही. नाहीपेक्षा दुसरा बघ. आपला काय प्रेमविवाह नाही. भगवंतानी आईसाहेबाकडून वचनं घेऊन लग्न केले म्हणून आता आईसाहेब कुरकुर करत नाहीत. मी भक्तवत्सल आहे. माझे त्रिभुवनात भक्त आहे. कोणता भक्त केव्हा हाक मारील? करुणानिधी आहे मी. सगळ्यांचा माता पिता मी आहे. कोण मला हाक मारेल त्यावेळी जावं लागल. त्यावेळी असं लिहिलंय भागवतामध्ये, बेडवर जरी मी असलो तरी मला बेड सोडून जावं लागेल. त्यावेळी करायचं नसलं तर मला माळ घाल, नाहीतर हो घरी. कर्नाटकात गेल्यामुळे थोडंसं असं होतंय. होगो होगो तू दुसरा बघ असा त्याचा अर्थ आहे. बाँड्रीवर कीर्तन करताना थोडी थोडी या लागली त्यात ती कीर्तन कर्नाटकमध्ये. ऐका, केव्हा 2 कारणं सांगितली. जन्मानं माणसाला काय खेद व्यक्त करावा लागतो. स्वातंत्र्यता नसेल तर खेद व्यक्त. जगद्गुरु तुकोबरायांचं घ्याल तर जन्माला आले स्वतःच्या इच्छेनं, परमार्थ केला मनाला हवा तसा, कुणाचंही ऐकलं. आपल्या आणि देवाच्या मध्ये आड येणारा जो प्रपंच आहे त्या प्रपंचाच्या नावानं काय घातलं? अभंग म्हणायला सोपं आहे, सोड गा म्हणजे कळते. संसाराच्या नावे घालून या शून्य.
आमच्या परमार्थात सगळा संसारच आहे. खरं सांगा, माळ चांगलं व्हायसाठी घातल्याचा काय वाटोळं? ही कशा करता घातली आहे? घरातलं चांगलं व्यवस्थित व्हावं, ल्यावे खावे बरे असावे सदैव, ह्याची धरी हाव संसारी. खावावं ल्यावं बरं असावं, त्यातल्या त्यात सगळी कामं त्यानंच करावीत. कोणी? देवानं. का? उपकार त्याच्यावर आहे. माळ घातली आहे तिची. एक वाक्य नीट ठेवा, प्रपंच परमार्थ कर्तव्य म्हणून करा, उपकार म्हणून करू नका. आता इथं कीर्तन झाल्यावर जे विण्याला गावतंय त्याचं सकाळी ऐकायचं. कीर्तन झाल्यानंतर आता कोण नसतं इथं, मग ते विण्याला एकटंच असते. मग ते गावभर सांगतं बघा, रात्री एकट्यानं काय घेतला का उपकार केला. असं म्हणजे कुणावर उपकार करायला असतो? जेने हा जीव दिला दान. अरे ज्यानं जीवासारखं दान दिलं, दिली इंद्रिय, आणि त्याचा विना तुला तासभर घेतला तर गुरगुरा लागला. उपकार म्हणून करू नका दादा. त्याच्या उपकारातनं उतराई होण्याकरता परमार्थावर कर्तव्य म्हणून करा. इट्स माय ड्युटी, हे माझं कामच आहे, असं ज्यावेळी कळेल त्यावेळी परमार्थ घडतो. उपकार म्हणून करायला जायचं नाही. आता जगद्गुरु तुकोबरायांनी प्रपंचाशी आगी लावून आपुल्या हाते फिरून मागुते देखील नाही, याचा अर्थ घर पेटवाय नाही हा, नाहीतर तुम्ही पेटविशला घरा जाऊ. चित्तात्म त्याचा इतका वीट मांडला की विटले हे मन प्रपंचापासून वमनते मनी बैसलेसे. त्यामुळं खेद करायची गरज नाही. का? जन्माला स्वतःहून आले, जगले स्वतःच्या इच्छेप्रमाणे. विशेष आहे, आम्हाला जगता येत नाही. इथं परमात्मा अवतार धारण करून आला, त्याला सुद्धा स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगता आलं. म्हणून तुकोबराय धन्य आहेत. देवाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगता आलं नाही, जगता आलं बाबा. विचारलं प्रभू रामचंद्राला, कुणाला उद्या राजा व्हायचा असं मनात असल्यावर वनवासाला जाऊ वाटेल का? उद्या सरपंच होणार आहे आणि आदल्या दिवशी 5 पळून गेले, कळालं असेल आता. आनंद वाटला असेल त्याला. अरे उद्या राजा होणार आहे, सगळ्या गावभर पत्रिका, सगळ्या नगरीला आमंत्रण गेलेत, आणि आदल्या रात्री बाप येऊन सांगतो, बाळा तुला राजा व्हायचं नाही, तुला 14 वर्ष. कोण आनंदाने गेला असाल? पितृ आज्ञा प्रमाण मानून गेला. राजा होता आलं का? कुणाचं सांगालोय? विटेवरच्या मालकाचं. मग तुझं बघ. का धन्यता आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय खेद व्यक्त करत नाहीत, स्वतंत्र राहिले. आणि संतांची साधना ही जगापेक्षा वेगळी आहे, म्हणून ती दिव्य आहे, म्हणून ती फलित आहे. म्हणून विठेवरच्या मालकाला त्यांची सगळी कामं करावी लागतात. आम्ही अभंग पाठ केले, मागे पुढे उभा, तुझ्या माग बी बायको आणि पुढे बी बायको आहे, गप्प बस. काय खोटा आहे? चला, म्हणजे खेदाची जी 2 कारणं सांगितली, जन्माचं कारण सांगितलं, जन्मानंतर स्वतंत्रतेचं कारण सांगितलं, स्वतंत्रता नाही. अजून एक कारण आहे खेद व्यक्त करण्याकरता, कर्म. काय आहे? आपण उपजल्यापासून मरेपर्यंत जी कर्म करतो ती अभिमानास्पद आहेत का दुःखास्पद आहेत, तेवढंच सांगा म्हणजे काम झालं. आज दिवसभर मी जी केलेली कर्म आहेत ती खरोखर मला अभिमान वाटावा असं केलंय का? केलंय? मी तरी कराय नाही. किती पेशंट असणी गंडवून आलोय. आता इथं बुवा काय दवाखान्यात बुवा सर, आणि दवाखान्यात असा ड्रेस घालून बसल्यावर थांबतील बाकड्यावरची?
समजा सपोज मी असं बोलो पेटावटा गंधवी टिका लावून व्हीलचेअरवर बसलो, ते येणारं पेशंट आणि बेल दाबली, कमेन, ते आत आला आणि म्हणाला, हे बामा तू इथं कुठं बसलास, डॉक्टर कुठं आहेत? असं होईल ना. असो, माझा मुद्दा काय आहे? कर्म जे आहे, कर्म माणसानं चुकीचं केलं की खेद व्यक्त करल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. आणि ज्ञानोबा त्याच्याकरता प्रमाण लिहितात. बरं, मोठ्याचं प्रमाण देतो. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे राम वनवासा, कर्मे दशरथ म्हणजे कर्मानं देवाला वनवास, देवाच्या बाबाला वियोग घडतो. कुणाच्या बाबाचं, आमच्या बाबाचं नाही सांगत, देवाच्या बाचं सांगालोय. मोठ्याचं सांगितलं की बारकं गप्प बसतंय. त्याचं असं तर माझं काय? या कशाकरता मोठ्यांची उदाहरण? ज्ञानोबा यांचा तो 8 चरणाचा अभंग आहे. कर्मे मनमत झाला असे राख, जो मदन सगळ्यांना सौंदर्य प्रदान करणारा जो मदन आहे ना, भगवंतानी तिसरा डोळा भगवान शंकराने उघडला, त्याची काय झाली? राख राख झाली. का? कारण भगवान शिवांची तपश्चर्या मोडली म्हणून. हे चुकीचं काम केलं. तपश्चर्याला बसलेल्याला उठवायचं नाही, हां, नाहीतर मग असं होते. कर्मे मनमत झाला असे राख. बरं, ते त्याच्या मनाने बी गेलं नव्हतं, सगळ्या देवाने पाठवलं तर याला उठीव, नाही तर आमचं खरं नाही. कोणाच्या तरी कल्याणाकरता कुणाला तरी काशी करावी लागते. तसंच झालं ना त्याचं. कुणाकुणाचे उदाहरण 3 उदाहरण देतो आणि अभंगात प्रवेश करतो. भूमिकेत वेळ जातो महाराज, नाही तर तुम्ही म्हणणार अभंगाकडे अजून जाय बी नाही हो. खेदावरून आलंय अभंग. कसा आहे? खेदपर. अभंग कसा आहे? खेद. म्हणून खेद कोणत्या गोष्टीने निर्माण होतो याची कारणमीमांसा दिली आणि मग प्रवेश करतो. आता कर्मामुळं खेद व्यक्त करावा लागतो. मी छोटी छोटी कर्म सांगतो. आपण खोटं बोलून पैसे मिळवून आणलं, घरात झोप लागते का? बोला की. दुसऱ्याचं चोरून आणलं, घरात झोप लागते का? कुणाला दिसलोय काय की, कोण बघितले का काय की, कंप्लेंट झाली का काय की, कळते ना. आमचं तसंच होतं. एखादा सिरियस पेशंट समजा तपासून आलो तर रात्रभर झोप लागत नाही, कारण ते सगळं बिल कुणावर येते? ते त्याच्या मरणानं मरते. खरं बिल आमच्यावर का? दवाखाना फुटला म्हणून समजा. खोट आहे खरं आहे. हां, अजून सांगू छोटे छोटी कर्म. छोट्या छोट्या कर्मात परमार्थ आहे दादानो. दुसऱ्याचं पंचपक्वान खाल्यावर आनंद आहे का दुसऱ्याला कोरभर दिल्यावर? खाल्यावर आनंद आहे, दिल्यावर. ते म्हटलं खाल्यावर आनंद होय. काही काही बटणं काढूनच बसतात. पंक्तीला बघितलेत म्हणून म्हणतो, जाऊ द्या. दुसऱ्याचं म्हटलं की बटन घालतंय. म्हणजे सांगू, शास्त्राचा एक नियम आहे. आणि हे का होतं त्याच्याकरता 2 गोष्टी कीर्तनातनं आज घेऊन जायचं. पोट आणि डोकं शांत ठेवायचं. हे दोन्ही बिघडलं की आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहत नाही. काय ठेवायला लागतंय? पोट आणि डोकं. या दोन्ही ठिकाणी चुकीचा एक जरी विचार किंवा एक पदार्थ गेला तर तुमचं जीवन उद्ध्वस्त आहे. सांगतो तुम्हाला. चुकून एक विषाचा थेंब पोटात गेला, काय होईल? मरणार. चुकून लिकर टाकली, मेंदू बिघडवल्याशिवाय राहत नाही. या दोन्हीचं कनेक्शन आहे बरं. म्हणून वारकरी संप्रदायानं तुकोबारायांनी त्याच्याकरता सांगितलं युक्त आहार हे पोटाकरता आणि युक्त विहार डोक्याकरता आहे. युक्त विहार म्हणजे संगत करताना चुकीच्या व्यक्तीची संगत करायची नाही, तर चुकीचं डोक्यात आल्याशिवाय
माळकऱ्यांनी माळकऱ्याची करायची, पिंडक्याची करशील तर आठवड्यात बुका होईल त्या माळाचा. खरं आहे. मग सोप्या भाषेत माझं तत्वज्ञान असते, अगदी ग्रामीण भाषेत. फारसा वेदांत मांडण्याची मला जमतही नाही, जमते तसं बलवा प्रवचनला मग सांगतो, काय शेंड्या उभा करतो, काय अडचण नाही, अभ्यास आहे. पण वेदांत कशा करता? स्वतः करताय. वेदांताची प्रक्रिया आपण तद्रुपता झालं की ज्ञान संपवायचं तिथं. ज्ञान गिळोनी गावे, मग त्याला ज्ञानोत्तर भक्तीत प्रवेश म्हणतात. आता ज्ञान झालं, आता त्याचं गुणगान गायचं आणि आपल्या त्याच्या वाट्याला नाचत जाऊ. त्याच्या गावारे खेळूया, सुख देईल विसावारे. निर्गुण जाणून घ्यावा आणि सगुणाच्या भक्तीत रमावं. निर्गुण जाणून घ्यावा आणि मग जाणून सुद्धा जाणीव शाणीव. जाणीव आणि शाणीव ही लई डोकेदुखी आहे. मग माझ्यासारखा पट्ट्या नाही म्हणून नाथबाबांनी आम्हाला अलर्ट केलं. जाणीव शाणीव ओझे आपण वस्तीकर वर्तत तसे संसारी, मग धन्य जगी तोच एक हरिरंगीनाचे. म्हणून डोकं शांत ठेवा, नाहीतर पश्चाताप ही दोन बिघडली की पश्चातापाशिवाय दुसरं जीवनात काय नाही. आणि या दोन्हीचं कनेक्शन असं आहे, इथं जे टाकाल ते इथं उमटल्याशिवाय राहत नाही. म्हणून युक्त आमचं मेडिकल सायन्स सांगतं, ज्यांना 100 वर्ष जगायचं आहे त्यांनी रोज फक्त 1.5 किलो खायचं आहे. किती? पेटाला 2.5 किलो नव्हा. नाहीतर मग आमची घरं भरायची का म्हणून विचारा. ह्याच्यात जर एक्स्ट्रा टाकलं एक्स्ट्रा तर काय होते बघा. आणि मग पुढं जाऊया. आपलं तो आजचा विषय नाही, कधीतरी घेऊया. ज्याने 100 वर्ष जगाय त्यांनी युक्त कमी खावं आणि नम्र असावं. काय म्हटलं मी? म्हणून वारकरी व्हायचं एवढ्या करताच, नम्र करण्याकरता. आपण वारकरी झालो तो कशा करता? नम्र झाला भूता तेने कोंडिले. आता हा आध्यात्मिक फायदा झाला. आता वैज्ञानिक फायदा सांगतो. नम्रता आली की काम क्रोधाधिक उत्पन्न होत नाहीत. आणि मग त्यानं BP वाढायचा. BP रागानं वाढते का कशाने का? बोला बोला. नम्र असेल तर त्याला हे सुद्धा शांत राहते. बरं, आता सगळी आहेत ती BP आणि शुगरचीच आहेत. आमच्या वडिलांच्या काळात कुणाला BP बी माहीत नव्हती आणि शुगर बी होती काय हो कुणाला गावागावात. आता जी जुनी मंडळी आहेत, आता कॉलेजच्या पोरासनी BPच्या गोळ्या चालू आहेत. कुणाला चालू आहे? कशामुळं? ही दोन्ही ठिकाण्यावर नाहीत, माथा आणि पोट. जाता जाता विनोद नाही, वास्तव म्हणून सांगतो. याच्यात एक चुकीची वस्तू गेल्यावर काय होतं? जगन्माता समोरच्या घ्या, यांनी सीतामातेचा अवतार धरला आणि एकच चुकीचा विचार आला डोक्यात. वनवासात गेल्यावर कसली चोळी मागितली का? कसली? हरणाच्या कातड्याची. हे विचार चांगला का वाईट? म्हणून सगळ्यांनी ह्याच्यातनं एक शिकायचं, आपली अवकात बघून मागायचं. आणि तुम्हाला बी सांगतो, उगाच बायकून काय बी मागितलं म्हणून लगेच पुरवाय जायचं नाही. यो बाबा बी गेला. ऐका बरं, एक विचार जगन्मातेच्या डोक्यात आला की मला कसली चोळी पाहिजे? अरे तू वनवासात आली आहेस माते आणि वनवासात वल्कले धारण केलेस. तुला जर सोन्याची चोळी पाहिजे होती तर सासऱ्याकडं टनान सोनं होतं. टनात दशरथ राजाकडे टनानं सोनं होते की नाही? समजा त्याला निरोप दिला असता तिथून, म्हणजे मला सोन्याच्या चोळी घालायची इच्छा आहे, तिकडं तयार करून पाठवा. दशरथाने पाठवली असती का नाही? आता दुसऱ्याची हत्या करावी म्हणजे हरणाचं काय? ते मायावाई सोडून द्या, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण लौकिक दृष्टीने जर चिंतन केलं, हरणाचं कातडं सोलायचं, तू चोळी घालायची, तुझं सोलून दे बघू.
म्हणून माही करताना दुसऱ्याचं सोलून सोडताना सोला सोला, तुमची बी सोलल्याशिवाय सुटत नाही. मग या कर्माचा सिद्धांत आहे. 3रा 4था 5वा काढा अध्याय. कर्मयोग, ज्ञान कर्मयोग आणि ज्ञान कर्म संन्यास योग, तिन्ही अध्याय काढा म्हणजे कर्माचा सिद्धांत कळेल. दुसऱ्याचं कातडं काढताना बरं वाटतंय, तुझं जरासं काढून बघ भूल द्यायच्या आधी. काय जगन्मातेचा काय कुणाचं सांगलोय? जगन्मातेला अविचार सोडत नाही. एक चुकीचा अविचार आला, परिणाम काय झाला सांगा बरं. आता इथं गंमत अशी आहे, चुकीच्या विचाराचा पगडा किती डोक्यात असतो एवढं डोक्यात ठेवा. जगन्माताचं मूळ नाव काय तिला म्हणतात शास्त्रीय भाषेत? माया. शास्त्रीय भाषेत आईसाहेबांना काय म्हणतात? माया. मग मायेला मायावी माहीत नसेल का? हे हरण मायावी आहे हे मायेला कळत नाही तर का आम्ही सांगायचं होय का? ज्या त्या क्षेत्रातला जो प्रावीण्य प्राप्त केलेला डॉक्टर आहे, आता दाताच्या डॉक्टरनं दाताचं सांगायचं नाही तर काय नाकाचं सांगेल तो? म्हणजे आमच्याहून घेतो म्हणजे तुम्हाला कळण्याकरता. जर मायेला मायावी कळत नसेल तर विचाराचा पगडा, चुकीच्या विचाराचा पगडा कसा आहे बघा. म्हणून हट्ट करू नका गंटन पाहिजे म्हणून. आणि तुम्ही बी म्हणून शात कोण करू नका बायको मागते म्हणून. परिणाम देवाला काय झालं, हेनं बी बाण घेतला आणि त्या हरणाच्या मागं गेला. आता एक माया आणि एक मायेचा पती, ऐका, एक मूर्तिमंत माया आणि मायेचा पती. मायेच्या पतीला माहीत नसेल ते मायावी हरण आहे. सांगायला पाहिजे होते की बायकोला, हे ते माया आहे ग, मी अजून सोन्याच्या कातड्याचा हरण करायला नाही. हे कशाचा परिणाम? चुकीचा विचार आला की मला ते पाहिजे म्हणजे मग तिथं विवेक नष्ट होतो आणि विवेक नष्ट झाला की माणसाचं पतन निश्चित आहे. विवेक नष्ट झाला की तिथं तुमचं पतन तुमच्या 5वीला पुजलेलं आहे. लक्षात घ्यायचं. झालं ना? लौकिक दृष्टीनं आपण चिंतन करू. हिला रावणाच्या बंदिवासात घेऊन गेली एक चोळी, आणि ह्यो बायको बायको म्हणून झाडाला. आता ते उद्धाराकरता मारलं ते आपण तिकडं जायचं नाही. जर एक चुकीचा विचार परमात्म्याला सुद्धा दुःख आणि खेद व्यक्त करायला लावत असेल तर आमच्या सतत डोक्यात चांगले विचार आहेत का वाईट जास्त? ज्याचं त्यानं तपासा. आपल्या डोक्यात काय आहे हे कोणी तपासायचं आहे? आपुली आपण. बस 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 बस. माझा तरी असा अट्टहास असतो कीर्तनातून, जगाचे दोष काढण्यापेक्षा आपल्यातला एक मायनस करा, कल्याण आहे. नाहीतर लोक काय करतात, तर ते माळ घालून असं करायला, ते माळ घालून बे कीर्तनाला येत नाही, तू येऊन कुठं आहेस? कीर्तनात आहेस काय घरातच आहेस? आता काल तिथं माझं हळदीला कीर्तन होतं, ते ऐकाय आलेलं 10च मिनटं लेट झालं होतं. किती? 10. सारखं चोपदारला असं करायला तर तिकडं पाया पड महाराजांच्या. ये म्हटलं तू पाया पडाय मग सांगतो. त्याला सांगितलं मी, तू राहू दे चोपदार, तू ये मग मी बरोबर करतो. अरे काय 10 मिनटं लेट होत नस, भगवंता करता 10 मिनटं देता येत नाहीत. मग चाळणीत पाणीत घालून जीव दे रे. प्रपंच करता रात्रीचं पाणी पाजाय आली पाळी म्हणजे काय बोंबालतोस? रात्रीचं पाणी येतंय ना, मग बायकोला म्हणते बे वाटतंय बांधावर बस खरंच. मग हिथं म्हणते बायकोला कीर्तन आहे, तू तिथं कडेला बस करत चल. नाही म्हण, अवघड आहे वर दादा. ही कर्म जे आहेत ना, इतके विचार आपल्या मला काय सांगायचं, डोकं आणि पोट, ही यात चुकीचं गेलं की बिघडतं. एवढं कीर्तनातनं कळलं तरी पुष्कळ टाकू नका बरं चुकीचं अन्न याच्यात. कारण आपण नित्य श्लोक म्हणतो, वदनी कवळ घेता अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. पण कोणतं?
3 प्रकारचे आहेत, सात्विक, राजस आणि तामस. राजस आणि तामस टाकायचं नाही, नाहीतर हे माथा बिघडल्याशिवाय. उदाहरण देऊन 2च मिनिटात पुढे जातो. वारीला गेल्यावर तरी सात्विक अन्न खावावं का राजस? मग कसला असतंय आम्हाला? बोला बोला बोला, काही राजू नका. आज जरा फणफणीत जरा भात आणि आमटी खाऊन तोंडाला मवा आलाय. तोंडाला काय आलाय? आज जरा काय व्हायला पाहिजे? आता फणफणीत खाल्यावर टेम्पो जाऊन झोपल काय भजन करील रे तुझ्या? परिणाम आहे बरा. मी थोडंसं ग्रामीण भाषेतनं बोलतो, पण हे योग्य आहे. चुकीचं यातही टाकायचं नाही आणि चुकीचं यातही टाकायचं नाही, मग तुम्ही परमार्थी व्हाल, अन्यथा नाही. म्हणून युक्त आहार, युक्त विहार, नेम इंद्रियासी सार, नसावी बासर, बहुनिद्रा बहुभाषण. काय उपदेश आहे यातले. एक एक सूत्र घेऊन चिंतन करायचं म्हटलं तर आयुष्यभर सपायचं नाही बोलणं. काही काय म्हणतात आम्ही अभंग सोडवला रात्री जागरला, अजून सोडवणारा यायचा आहे. अभंग आम्हाला सोडवतात का आम्ही अभंगाला? कोण कुणाला सोडवते? अभंगातले विचार आम्हाला सोडवतात का आम्ही अभंगाला सोडवायचं? मूर्खपणानं काहीतरी काही लोक बोलतात, मला फार वाईट वाटतं बरं. अभंग सोडवण्याच्या भानगडीत पडायचं. तुझ्या विद्वतेप्रमाणे तुला काय बोलता येईल तेवढं बोल, मी सोडवतो म्हणू नको बरं, चुकीचाही आहे. चला, जगद्गुरु तुकोबर यांच्याबद्दल चाललंय. कर्मानं सुद्धा जगद्गुरु तुकोबर आहेत, धन्य आहेत. स्वप्नात सुद्धा चुकीचं कर्म केलं नाही. वावगं काही केलं का हो? सगळं जीवनचरित्र बघून घ्या. आता सांगायला मला वेळ नाही. जगद्गुरु तुकोबर आहे, स्वप्नात सुद्धा अनुचित कर्म केलं नाही ते नाही, पण चुकून झालं असेल त्याच्याकडं, त्याच्याकरता देवाकडे परिहार मागतात. धर्माचे तू पाप पुण्य मज सोडवी कर्मापासून दुस्तरा. आम्ही कर्म चांगली करत नाही तरी पण परिहार मागतो का देवाकडं? कधी मागितलंय असा हात जोडून, देवा चुकीची कर्म होतात त्याची क्षमा कर म्हणून मागितलंय? नाही मागत आम्ही. अरे जगद्गुरु तुकोबरायांनी चुकीची कर्म न करता सुद्धा कर्माचा काय मागावा? परिहार मागावा. एवढी भक्ती करावी आणि हनुमंतरायाला भक्तीच्या वाटा विचाराव्यात. काय भक्तीच्या त्या मज दावाव्या. जो भक्तीचा कळस आहे तो वाटा विचारते आणि कलमाल घाटल्यानं म्हणतंय शिकवू नकोस. याच्यामुळेच वाटोळं झाले सगळं. बरोबर आहे का चुकीचं आहे? दशमीचं वारकरी हो, दशमीपर्यंत पिंडक आणि एकादशीला दशमीला हबप. तिकंड बायकोला फोन करते, आता आम्ही हबप झालो. या हबपाला इस्तू लागला त्याच्या मार. बोलत नाही मी, खरं काय राहवत पण नाही. आणि त्यामुळं महाराज संप्रदाय बदनाम व्हायला लागले. संप्रदाय खरोखर बदनाम व्हायला लागले. चला, जगद्गुरु तुकोबर यांनी अनुचित कर्म कधी केलं नाही, त्यामुळे त्यांना पश्चाताप करायची गरज नाही. मग पश्चाताप का करतात? त्याचं कारण एक तुमच्या आमच्या करता. कुणाकरता करतात? अभंगाचं पहिलंच चरण आहे, बहुत सोसिले मागे न कळता. बाबांनो, तुम्ही पाठीमागच्या जन्मामध्ये खूप काही सोसलात. काय म्हणतात? पाठीमागच्या प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही काय सोसलंय?
बहुत सोसिले मागे न कळता. न कळता म्हणजे अज्ञानपणानं आम्ही माग भरपूर तुम्ही सोसलेलं आहे. आता आंधळं होऊ नका. आता तुम्ही आंधळेपणानं वागू नका. आता इथं काही सो कॉल्ड क्वालिफाईडवाल्यांनी प्रश्न निर्माण केला, आमचं मागचं ह्याला माहीत आहे काय? आमचं आम्हालाच माहीत नाही, ह्याचं आम्हाला ह्याचं माहीत आहेत का असं म्हणतात. बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे बरं. आता काय म्हणतात, बहुत सोसिले मागे न कळता. तुम्ही न कळता भरपूर काही चुकीचं केलेलं आहे. आता तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे. मनुष्य जन्म हा जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशन म्हणजे काय? इथून तुम्हाला 2 द्वारं खुली आहेत, 2 मार्ग खुले आहेत. एक देवमार्ग आणि एक यममार्ग. एक ऊर्ध्वगती, एक अधोगती. एक उत्कृष्ट जीवन आणि एक निकृष्ट जीवन. आता आम्ही जगतो ते निकृष्ट जीवन आहे. आमचं जीवन कसलं आहे? उत्कृष्ट म्हणता येत नाही. अंबानीचं सुद्धा म्हणता येत नाही. किती जरी पैसा मिळवला तर त्याला उत्कृष्ट जीवन म्हणता येत नाही. सगळं निकृष्ट करताय का? एकच वाक्य ऐका, संसारी माणसानं मिळवलेल्या संसारातली एकही गोष्ट त्याच्या कामाला येते का? सांगा बरं. हाडाचा काढा रक्ताचं पाणी करून बांधलेला बंगला वर येतोय वय का? जाऊन दे वर येतोय. जाताना मुंडकं तरी कपाटात ठेवत्यात पुतळा म्हणून, बाबाची आठवण म्हणून शोकेसमध्ये ठेवतात का? सांगतो आहे का मरल्यावर काय होते? आता मी कीर्तनला आलो, समजा बाजूच्या घरात म्हटलं तासभर माझी चप्पल ठेवा, कीर्तन झालं की मी घेऊन जातो. समजा मडं आलं इथं आणि डॉक्टरचं कीर्तन तेवढं ऐकताय तर इथं राहून दे. कोणाच्या घरात कोण कोण घेणार? म्हणजे पायतानाच्या लायकीचं सुद्धा राहत. मला काय सांगायचंय, ज्याच्यावर आपण अगदी उन्मादपणानं प्रेम करतो, चुकीचं प्रेम करतो आणि त्याच्याकरता सांगा लागलोय वास्तव, त्याला कोण घरात ठेवून घेत नाही. मग बाकीच्या कमवलेल्या गोष्टी बाजूलाच राहू द्यात. कोणतीही गोष्ट तुमच्या कामाला फक्त केलेला परमार्थच तुम्हाला तारू शकतो. परमार्थातली एकही गोष्ट वाया जात सांगू का? इथं अंतरून दिलेलं सुद्धा वाया जात नाही. टाळ वाजवलेलं भजन केलेलं सोडाच, पण वारकऱ्यांची जे भजन करतात त्यांची सेवा केलेली सुद्धा देवाला आवडते. तेही प्राणा परोते मजा आवडते निरुते, जे संत चरित्र ते प्रशंसिते. जे संतांची, माझ्या भक्तांची जे सेवा करतात ना, ते सुद्धा मला काय आवडतात. हे माझं काम नाही म्हणते. घरात बायकोला बिछाण्यात टाकताना लाज वाटत नाही, तिथं लाज वाटत नाही. बिंदास करते, चालायचंच महाराज म्हणते. बरोबर आहे ना? इथं आतरून द्यायला मी म्हणत नाही. जगद्गुरु तुकोबारांची प्रमाण आहेत बरं. संतांना लोटांगण घालताना लाज येते आणि पत्नीला लोटांगण घालताना अभिमान मिरवतो, असं तुकोबारांची प्रमाण आहेत बरं. म्हणून मी बोलतो, म्हणजे मला प्रमाणाशिवाय मी बोलत नाही. फक्त भाषा सोपी आहे, कारण मी डोंगरात वाढलोय, त्यामुळं अगदी नाजूक भाषा मला आवडत नाही. आपल्या हाय त्या बोली भाषेत तडका द्यायचा. चला मग कुणाकरता खेद करतात? आमच्या करता. का खेद करतात? मागे तुम्ही खूप सोसलेला आहे, आता सोसू नका. आता तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झालाय आणि मनुष्य जन्मात इथून पुढची सगळी दुःख निवारण करता येतात. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद एवढा उपकार नारायणे कृपावलोकने दिला. किंवा दुसरं ज्ञानोबरांचं प्रमाण, येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. हे संत ओरडून सांगतात.
का आमच्याबद्दल खेद करतात? केवळ मानवजाती करता संत खेद करत नाहीत. जेवढे म्हणून भूतलावर जीव आहेत त्या सगळ्या जीवांच्या करता जगद्गुरु तुकोबाराने काय वाटतं? खेद वाटतं. का? अरे रे रे, काय करावं, किती दुःख भोगा लागले. समजा आम्हाला जंताचा जन्म प्राप्त झाला. जंत कळतोय ना पोटातला? ती काय 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 खाते ते तुम्हाला माहीत आहे, मला आता सांगायची गरज नाही. बरं वाटेल का संतांना? ते बरं वाटतंय का? जाऊ दे. लूत भरल्या कुत्रं बघताय ना, तसं व्हावं लागलं. संतांना त्याचा काय वाटतो? खेद. आता ऐका, काही लोकांनी असा प्रश्न केला की संतांनी सांगितलेलं ऐकायचं नाही का? काय सांगतोय ते? त्याला मागचं माहीत आहे, आमचं आम्हाला माहीत नाही. आणि त्यामुळं काय झालं सांगतो, माणसाला थोडंसं ज्ञान भगवंतानी दिलं, त्यामुळं ते इतरांची उणीव काढल्याशिवाय ज्ञात्या पुरुषाचं ऐकतो का आपण? बोला, ज्ञात्या पुरुषाचं ऐकतो का? ह्यो कितवा सप्ताह? कितवा आहे ह्यो साधारण? समजा एक पिढी गेली असं धरू. एक 50-60 वर्षाचा सप्ताह आहे. 50-60 वर्षात प्रत्येक कीर्तनकाराने संसार दुःखमुळं म्हणाय नाही, लटिका व्यवहार हरिपाठात म्हणाय नाही, कुणा कुणाला लटका वाटला बुवा सकट त्यानं हात वर करा. ऐकतो का आपण? का? मला शिकवायचं, आम्हाला कळते. एक प्रक्रिया सांगतो वेदांतातली छोटीशी प्रक्रिया सांगतो. साभास माईक आहे त्याला जीव म्हणावं, आणि निराभास माईक आहे त्याला जड म्हणावं. जडाला ज्ञानाचा काही संबंध नाही. या माईकला काय संबंध आहे का जडाला? ज्ञानाचा काय संबंध नाही. पण निराभास माईक हा जीव आहे. जीवाला भगवंतानी साभास म्हणजे किंचितचं ज्ञान दिलंय. केवढं दिलंय? ज्ञानाचा काय आहे? समुद्र. त्या समुद्रातला काय दिलाय? अर्धा थेंब माणसाला. तरी पण ते म्हणते माझ्यासारखा शाना कोण नाही. तुम्हाला शाना असं वाटतंय ना? माझ्या 3 प्रश्नाची उत्तरं द्या, म्हणजे मीच तुम्हाला गुरु करून घेतो. कळते म्हणताना संतांचं ऐकायचं नाही. सांगा मला, या जन्माच्या पूर्वी तुम्ही कोण होता? कुणाला माहित आहे का? बोला, या जन्माच्या पूर्वी तुम्ही कोण होता माहित आहे का तुम्हाला? बोला तरी. पण मला काकाने उत्तर दिलं. इथंच बसले होते खुर्चीवर, कीर्तन ऐकत. कीर्तन संपल्यानंतर काकांच्याकडे गेलो आणि म्हटलं, काकांना प्रणिपात केला. एक शंका विचारायची. म्हटलं विचार म्हणले. आमच्या घरात मी पहिलाच म्हटला असा उपाजलं, मागं बी कोण नाही आणि पुढची बी गॅरंटी नाही. मग आमच्या घरात मीच कुठनं कीर्तनकार? काही परंपरा नाही आमच्या घराला. या गुरु परंपरा आहे पण कीर्तन परंपरा नाही. काकाणी अगदी योग्य उत्तर दिले. तुम्ही मागच्या जन्मातले योग भ्रष्ट आहात. काय म्हणले? योग भ्रष्ट अभिजायते. गीतेचा पुरावा देऊन सांगितलं. आता तुम्हाला भाट म्हणून देवानं नेमणूक केलेली आहे. देवाची स्तुती करायची आणि मुक्त व्हायचं. आनंद वाटला, प्रणिपात केला पुन्हा. ज्ञात्या पुरुषाकडून ऐकावं बरं. असं ऐकल्यानंतर समज निश्चित वाटलं, मी काहीतरी पाठीमागं योगाच्या भानगडीत पडलो असेल, ध्यान लावून. योग शक्यतो शक्य होत नाही म्हणून योगाचाच गुरु मिळाला मला. आता मी तिकडं जात नाही. तसं आम्ही मागं कोण होतो आपल्याला माहीत नाही. मागचं जाऊ द्या, आता कोण आहे ते सांगा. कोण आहे तुम्ही आता? तुमची ओळख सांगता का मड्याची? तुम्ही स्वतःची ओळख सांगता का मड्याची सांगता? एवढं बोला म्हणजे काम झालं. ती सांगता ती शरीर कशाची? शरीराचीच का ना. उपजली या बालकाशी नाव नाही त्यापाशी. नाव ठेवल्यानंतर मग ठेवली या नावाशी ओ देत उठी. आता मी कोण? मी अहबप. मी आता माझ्या नावा पाठीमागं अजून एक डॉ आहे. काय ते? डॉ. आता काय काय पप्पू गुलावाल्यात.
परमपूज्य गुरुवर्य. कुणी सांगितलं रे तुम्हाला? संतांच्या पाठीमागं काय आहे? वेदांताचार्य, विनोदाचार्य, कुठले तर रामायणाचार्य, भागवताचार्य. भागवत लिहिलंय त्यानं, भागवताचार्य लिहाय नाही. दुःख वाटतंय ऐकून. बरं, ज्यांनी भागवत लिहिलं त्यांनी लिहिलं का भागवताचार्य? नाथबाबांना म्हणतात का भागवताचार्य? मी जगद्गुरु तुकोबारे स्वतःला मी तो अल्पमती, ज्याने पंचमवेद निर्माण करावा त्याला म्हणतात मी अल्पमती आहे, आणि 4 कीर्तन करून मी वेदांताचार्य आहे. कुठं काय, कुठं गणित कसं बसवायचंय? मला उपाधीला विरोध नाही, पण न करी दंभाचा सायास. दंभ करू नका. आपण नाही ते दाखवायला जाऊ नका. ते बेडकानं हत्ती बघितला. कुणी? बेडकान. आणि आपल्या दोस्ताला सांगायला गेलं ते काय हत्ती म्हणला, केवढा मोठा होता. ते बेडूक म्हणालं माझ्यापेक्षा मोठा. काय म्हणलं ते? माझ्यापेक्षा मोठा होता. तू त्याच्याजवळ काहीच नाही म्हणाल. ते फुगलं जरा. एवढा होता का बघ. हे छे म्हणला. ती शेपटी सुद्धा तिची त्याच्यापेक्षा मोठी होती. ते आणि फुगलं. ऐकून फुगलं बघता काय, फुगून फुगून फुटलं. आता हत्ती होईल का सांगा बरं? ते आम्ही संत होऊ का? कीर्तन करून करून होता येईल? नाही होत आहे. संत ते संतच आहेत. पण त्यांच्या ऋणातच राहा. त्यांच्या उपाधीत जाऊ, त्यांच्या पंक्तीत जाऊ नका. लक्षात घ्या. आता मी 2 प्रश्न विचारले. आता कोण हे आहे हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. आम्ही फक्त ओळख सांगतो. मी बाजीराव पाटील. म्हणजे बाजीराव कोण असला तर माफ करा. हां, मी कोण आहे? बाजीराव पाटील. बाजीराव पाटील किती दिवसाचा? 60 वर्षे, 70 वर्षे, लई तर 100 वर्षे. 100 वर्षांनी बाजीराव पाटलाला काय करायचा? पेटवायचा का? पेटवायचा. बरोबर आहे ना? बाजीराव पाटला काय करायचा? आणि आता पेटवायचा म्हटल्यावर अजून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. 2 ठिकाणी जा म्हणजे तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार नाही जीवनात. एक, प्रेताला कुणाच्याही जायचं. कुणाच्याही प्रेताला जायचं. आणि निमंत्रण नसताना सुद्धा अक्षताला लग्नाचं. या 2 गोष्टी चुकवायच्या. ही 2 उच्च कोटीची विद्यापीठ आहेत आपल्याकरता. जायचं म्हणजे, लग्नाला जायचं म्हणजे, ती लग्नाला जाणाऱ्यांचं मी सांगत नाही, त्याच्यासाठी जायचं नाही. अक्षता पडली की दुष्काळातनं आल्यासारखी पळत्या. आईला ते जेवण बघितलंय का नाही कुणाला माहिती. एक ती मागच उभारलेले असतात. पडलं म्हटलं की चला तिकडं. त्याच्याकरता जायचं नाही. ऐका का जायचं आहे? प्रेताला एवढ्याकरता जायचं की त्या प्रेताच्या ठिकाणी स्वतःला पाहायचं. काय पाहायचं? जे झोपलेलं प्रेत आहे ना, तशी माझी अवस्था होणार आहे. तेवढ्यावर थांबायचं नाही. काय बोलतात ते ऐकायचं. प्रेताला गेल्यावर काय करायचं? मी चिकित्सक आहे म्हणून डॉक्टर झालो का? मी ऐकतोय, मला वाटतंय असं बोलण्यापेक्षा मेल्यालं बरं. प्रत्येकजण काय काय बोलतात बघायचं. एक जण असं बोलतंय, राबलं सगळं ठेवून गेलं. मग तू काय घेऊन जाणार आहेस वगैरे तुझ्या? अरे तू पण त्याच वाटेवर आहे ना. याच्याकरता जायचं आहे की माझी ही अवस्था होणार आहे आणि हा पश्चाताप होत नाही तोपर्यंत तुम्ही सुधरत. लक्षात घ्यायचं. एवढ्याकरता प्रेताला जायचं आहे. सगळी बोलतात, ती चांगलं बोलतात का वाईट? हां, गेलाय ना प्रेताला, टिंगल टवाळीच असते त्याच्या. मारी राब गेलं बोंबलत. सगळं ठेवून खाल्लं बी नाही, खाऊ बी दिलं नाही.
काय एक एक बोलतात तुम्हाला सांगतो, नमुनच असतात ती शोक करायला गेलेली असतात. बरं ती बाहेरची घरची तरी काय सुधीत जात्यात, ती तरी काय. आता आमच्या गळ्याला फास लावून गेला ह्या अक्का म्हणतात, ह्यो गेला खरं आमच्या गळ्याला काय लावला, मग तू बी फास लावून जा त्याच्यावर बघ, कशाला फास घेऊन बसालीस. काय हे ज्यावेळी कळत नाही ना, तोपर्यंत आम्ही परमार्थी बनत नाही, तोपर्यंत आम्ही देवावर प्रेम करत नाही, तोपर्यंत मग पश्चाताप झाल्याशिवाय उपरतही झाल्याशिवाय तुम्हाला देव आठवत नाही, खेद व्यक्त होत नाही. तेवढ्या करतात संत आम्हाला सांगतात. आणि इकडं का जायचं लग्नाला, खादीला जायचं नाही. ऐका आता, जी जाणारी मुलगी आहे ना ती सगळं सोडून जाते. आपल्याला सगळं सोडून जायचं आहे एवढंच डोक्यात ठेवायचं. ती मुलगी काय करते, सगळं आपलं माहेरचं सगळं चेंज करून जाते. एवढं नाही की स्वतःचं नावसुद्धा बदलते. मी जर या देशाचा कोणतरी पंतप्रधान झालो असतो तर मी उलटं केलं असतं, पोरींना ठेवून घेतली असती, त्यामुळं वृद्धाश्रम निघले नसते. आताची पोरं काय करायला, बाबाला कुठं गडिंग्लजला वृद्धाश्रम निघाला, दुःख आहे बरं. काय निघालाय, जाऊन आलो मी वृद्धाश्रमातनं, फळं वगैरे घेऊन गेलतो, कधीतरी कीर्तनाचं पैसे तिकडे घालूया म्हटलं, म्हणजे थोडासा आनंद होईल. ते एकेकाच्या मुलाखती वाचल्यावर वाटलं खरंच उपरती झाली बरं, याच्याकरता जायचं. ती जशी मुलगी सगळं टाकून जाते तसं आपल्याला सगळं टाकून जायचं आहे. नाव, रूप, कुळ सगळं कशात घालायचं आहे, मातीत. ती नाव मातीत घालते, कुळ मातीत, आपलं अस्तित्व समर्पण करते पतीला. लक्षात घ्या. पुढची माणसं कशी आहेत माहीत नाही, पुढं कोणता जन्म मिळेल गॅरंटी नाही. चांगलं वागा रे आता, तेवढ्या करताला लग्नाला जायचं. नसल निमंत्रण खायच्या आधी हे पाकिट देऊ नको, खरं जा. ही विद्यापीठ आहेत रे, प्रत्येक गोष्ट आपल्याला उपरीती करता हिंदू धर्मात शिकवली जाते, पण आपण तिकडं लक्ष देत नाही. आपण जातो लग्नाला मात्र एकाच गोष्टी करता, आईस्क्रीम कुठं आहे, थंडा कुठं आहे. अवघड आहे बरं. चला, जगद्गुरु तुकोबरायांच्या करता मी सांगितलं, आता कोण आहे आम्हाला माहीत नाही. चला दादानो, मरणानंतर कुठं जाणार आहे तुम्ही, आहे ठाऊक? मरणानंतरही कुठं जाणार, कोण होणार आम्हाला माहीत नसलं तरी घरच्यासनी माहीत आहे. ती लिहित्यात फोटोवर वैकुंठवासी. दाबात लिहित्यात ते, माळकरी असेल तर वैकुंठवासी, आडवा पट्टा असेल तर कैलासवासी, आणि पुढारी मेला तर स्वर्गवासी. तिकडे बी इंद्राकडे जाऊन काहीतरी मागणारच ते. स्वर्गात जाऊन एखादं पद मागणारच होते. गप असते, पडिले वळ ना, जाऊ द्या. पण आमच्या शास्त्राने हे करण्याकरता एक पीठ ठेवताना, पीठ दिवा लावताय ना, जिथं जो गेलाय तिथं सारवायचं, पीठ ठेवायचं, परात उपडी झाकायची किंवा दुर्डी, सूप, प्रत्येक गावच्या पद्धती वेगळ्या आहेत. आणि त्याला जाळून आलं की अक्का लोकांनी दांडगी गडबड असते. उघड म्हणतात, मालक कुठं गेलाय बघूया. मग उघडतात, मग तोंडाला पदर लावायचा, बैलाचं पाय उठल्यात गप फोटोवर बैल वाशिले, म्हणजे मागची परमार्थ करतील. बाबा बैल झालाय, आपण बैल नाही व्हायचं आपल्याला, आपण माळकरी व्हावं आणि परमार्थ करावा.
आम्हाला वैकुंठाला जायचं, नाचत जाऊ त्याच्या गावावर खेळ्या. आणि मी सांगू का, मी माझ्या साधनेवर इतका विश्वास ठेवलाय, एक मृत्यू डायरी लिहिल्या आणि त्या डायरीत अशी एक ठराविक पुंजी ठेवली आहे. मी कीर्तन घरातलं कोण करणार नाही मला माहीत आहे, पण माझ्या प्रत्येक पुण्यतिथीला कीर्तन झालं पाहिजे, त्याकरता एक राखीव निधी काढून ठेवला आहे. पोरांच्यावर भार घालायचा, ते हरामी करतील याची गॅरंटी नाही. ते बँकेत असं लिहून ठेवलं, ह्याचं व्याज फक्त द्यायचं आणि या व्याजात कीर्तन महोत्सव अखंड चालवायचा. मी कुठल्या लोकांनी प्रत्येक गावच्या लोकांनी येऊन घालावं ही इच्छा ठेवलेली नाही, पण या सगळी सोय जाण्या येण्यासकट करून ठेवली आहे. मागणं दुसऱ्यावर डिपेंड राहायचं नाही. बरं, आपण आताही आपली सोय करायची आणि यानंतर देहाच्या पतनानंतर सुद्धा आपली सोय लावायची. तेवढ्या करता संत खेद व्यक्त करतात, तुम्ही असं करा नाही तर चुकली यावर हेरा पडे. हेच निमंत्रण प्रत्येक गावात आहे. आता काही शिल्लक राहिलेलं नाही, खरं आहे बरं. आता उपरती आहे आता. आणि असं आहे, स्वप्नात जरी हो भेटला ना, त्या दिवशी मोकळा झालो मरायला, बस काय राहिलेलं नाही. आता कुठलं काय मिळवायचं राहिलेलं नाही, एकच मिळवायचं आहे, याला डोळे भरून बघायचं आहे सगुण रूपात. मग स्वप्नात जरी भेटला तरी, नाही भेटला तर पुन्हा येणार त्याला सांगितले, भेटपर्यंत तुला सोडणार नाही. हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. असं बरं, आम्हाला कुठलंही माहीत नाही, मेल्यानंतर काय होणार माहीत नाही, आता जिवंतपणी कोण आहे माहीत नाही, माग कोण होतो माहीत नाही, तरी पण माझ्यासारखा शाना कोण. मला एका शिक्षकाने विचारलं, बरं संतांना आमचं मागचं माहीत होतं काय? शिक्षक होते बरं. कीर्तन ऐकल्यावर प्रश्न विचारतात हो, कीर्तन झाल्यावर काय काय ना सवय असते, एक विचार हो, विचार म्हणायला लागतं. ती विचारण्याच्या दोन पद्धती आहेत. मला माहीत आहे, बुवाला माहीत आहे का नाही बघूया, अशी एक अवलाद आहे. ते अवतारी पुरुष. जाऊ दे, आता वेळ झाला माझा, थोडंसं 15-20 मिनटं वाढलं तर चालते ना? चालते. थंडी आहे भरपूर म्हणून म्हटलं दार झाका, आता कोण येणार नाहीत, वारंही आले जरा दार झाका. ते का दार झाका म्हणजे कोण येतात म्हणून नव्हं, अर्ध झाका. इकडे बसल्यात त्यांच्या अंगावर सगळं वारं आले. खरं आहे ना, वारं आली की नाही? काल तसंच झालं. असा 2 मिनटं थांबा. संतांना माहिती होतं का नाही? त्याचं उत्तर हो. पंचदशीमध्ये मानवी बुद्धीचे 8 प्रकार केलेत. किती? 8 प्रकार. 4 सामान्य करता आणि 4 विशेषा करता. सामान्य बुद्धीमध्ये तुम्ही आम्ही मोडतो. पहिली बुद्धी दगड बुद्धी. आमच्यात काही कसले आहेत? दगड बुद्धीचे. म्हणून मी विचारलं सप्ता कितवा? 100वा. 100वा सप्त्यात सगळी सुधारायला पाहिजे होती का नाही? मग त्यात काय दगड बुद्धीचे आहेत काय नाही? किती बी सांगा तो उतरतच नाही. हां, त्याला दगड बुद्धी म्हणतात. किती सांगा, दगडावर किती पाणी ओतल्यावर आत जाईल? कवा वल्ला होईल तो? ज्याचा अंतकरण ओलावत नाही ना, तो परमार्थाचा अधिकारी नाही. देव म्हटलं की अंतकरण पाझरलं पाहिजे. बरं, इथं दगड बुद्धीच्या लोकांचं इथं काय काम नाही. देवावर प्रेम पाहिजे, ओलावा पाहिजे. हृदयात काय पाहिजे? ओलावा पाहिजे. ही ज्ञानी पुरुष आहेत ना, ही जी ज्ञानी पुरुष आहेत त्यांचं हृदय ओलावत नाही. त्याकरता नामदेवच व्हावं लागतंय दादा. काय नामदेवरायांचं प्रेम देवावर. जाऊ दे, आता मला तिकडं जायचं नाही. या गारगुटीत नामदेव महाराजांचं चरित्र आहे. 7 दिवस माझ्या आवडीचा विषय दिला आहे त्यांनी, म्हणून दवाखाना बंद करून येणार. कारण आनंद परत लोटाय मिळाला तर बरा, नाही मिळाला. खरंच म्हणजे सगळ्या भक्ताभक्ती माझ्या नामदेवरायांच्यावर फार प्रेम आहे. आणि त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही जेवढं प्रेम केलं त्यातले कणभर आम्हाला देवावर करण्याची बुद्धी द्या. तुम्ही जे देवावर प्रेम केलात ना, त्यातलं आम्हाला केवढं द्या?
एक कणभर द्या बास, बाकी काही नको आहे. काय निष्काम प्रेम बाबाचं आहे त्या. जाऊ दे आता, त्याच्याबद्दल नुसतं नाव काढलं तर असं भरून येतं. ऐका, संतांना माहीत होतं का? त्याचं उत्तर हो. कारण सामान्य बुद्धीमध्ये काही जड बुद्धीचे आहेत, किती सांगा त्यांच्यावर परिणाम होत नाही. त्याचं दगड बुद्धीच्या तुकोबारायांनी सुद्धा प्रमाण दिलंय. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. किती बी सांगा. उदाहरण म्हणून देतो माझ्या दवाखान्यातलं, जड बुद्धीची कशी असतात ती. त्यांना कल्याणाचं सांगा नाही तर वाटोळ्याचं सांगा, ते आपल्या मनाचं केल्याशिवाय राहत नाही. किती बी सांगतो, त्यांचं कामच ते म्हणताय, धंदाच त्यांचा ऐकून आम्हाला जमल. म्हणून ज्ञानोबारांनी त्यांच्याकडे बघूनच हरिपाठात प्रमाण टाकलं. मनोमार्गे गेला तो मुकला. माझ्याकडे एक दगडबुद्धीचा पेशंट आला. आमच्या इकडं आरळगुंडीच्यावर सावतवाडीच्यावर धनगर मोळा आहे. तिथं ती आदिवासी लोक राहतात. मग त्यांना तिथपर्यंत माहिती गेलं आहे, हे बुवा डॉक्टर आहे. ते कोण आहे? बुवा आहे. कोण आहे तो? बुवा आहे. नमस्कार केलं की पैसे घेत नाही. आधी येत्यात हो, चांगलं ट्रीटमेंट द्या, असं झालंय तसं झालंय, भारीतलं ट्रीटमेंट द्या. भारी ट्रीटमेंट दिलं की जाताना म्हणते येऊ माऊली. आता माऊली म्हटल्यावर बुवा पैसे मागील. जा माऊली. मग जाताना म्हणते आंबं लागलं की घेऊन येतो, आणि आणलं की म्हणते 200 डझन आहेत तुम्हाला, म्हणून 150 घ्या. जाऊ दे आता, बरेच नमुने आहेत. ती अक्का दवाखान्यात आली, तिच्या पोटात दुखालतं. टेबलवर झोप म्हटलं. अक्का झोपली. तपासलं, शंका आली. म्हटलं तुझा एक्सरे घ्यायला पाहिजे. तिला एक्सरे कळना. काय कळना? आदिवासी लोक. ती म्हणली दादा एक्सरे म्हणजे नेमकं काय करायला लागं? मग मराठीत सांगितलं फोटो काढायला लागं. काय काढायला लागं? मग आधी तरी सांगितलं असं तर बरं होईतं. म्हणला साडी बदलून आलो असतो. या साडीवर कसा फोटो काढायचा? आता तिचं बी काय, तू का म्हणे बुधायशी बुद्धी ज्याची जड. आता ऐका पुढची प्रतिक्रिया, दगडाची प्रतिक्रिया ऐका. अक्का म्हटलं त्यो फोटो नव्ह ग, पोटाचा काढायला पाहिजे. आता ऐकाय पाहिजे का नाही? पोटाचा एक्सरे घेणं हे तिच्या कल्याणाचं आहे का वाटोळ्याचं आहे? कल्याणाचं आहे. बरोबर आहे. मग माझं ऐकायला पाहिजे का नको? ऐकायला पाहिजे. बरोबर आहे. माझं ऐकल्यावरच तिचं कल्याण आहे का तिचं ऐकल्यावर तिचं कल्याण आहे? ऐका तिचा प्रतिक्रिया. पोटाचा फोटो काढतेच का म्हणे, वरचा अंतरा लावून. बरा की चावड दिसतोस. माणसं पोरं गोळा झाली दवाखान्यात. काय झाली? आरडाल्या काय म्हणून. मी म्हटलं अक्का मी डॉक्टर कमीनी बुवा जास्त आहे, असल्या भानगडीतला बुवा नाही म्हटलं मी. आणि काहीतरी बोलू नकोस. शिव्या देतच गेली. आता नुकसान कोणाचं सांगा? वाजतसे बो न ऐकते कानी, राम राम न म्हणे त्याशी, चोर झाली हानी गा. उठा उठा जागा पाठी भयाने मोठे. आता सांगा तिचं कल्याण होतं, मग ही कसली बुद्धी म्हणायची? दगड बुद्धी म्हणतात. ही सामान्यांची दगड बुद्धी असल्यामुळं त्यांच्या कल्याणाचं सांगितलं तरी सुद्धा ती ऐकत नाही. आता सगळ्या बुद्धीचा विस्तार करत नाही. संतांच्या बुद्धी काही तैलबुद्धी आहेत, काही चर्मबुद्धी आहेत, आणि काही भृणंग बुद्धीचे आहेत. ही सामान्य लोक. तैलबुद्धी म्हणजे विहिरीत, ती आमच्या बुवांच्या करता तैलबुद्धी आहे. माळकऱ्याकरता भृणंग बुद्धी. माळकऱ्याकरता भृणंग. भृणंग म्हणजे भोंगा. भोंगा लाकडाला काय करतो? पोखरतो आणि होल पाडतो. लाकूड मोडेपर्यंत ते होल तेवढंच असते काय लहान मोठं होतंय?
तितकंच असतं ते, त्याच्यात लहानही होत नाही. हां, माळ घातली तेवढी, पुढे बी जायने. आणि जर दुसरं कोण सांगायला अरे काहीतरी हरिपाळ तरी शिकवू नको म्हणते, आम्हाला माहीत आहे, ते तेवढंच राहिलं बघा, पुढं बी नाही. अभंग एकच पाठ केला, पंढरीचे वार करी तुझ्या बाण ठेवलाय मोक्ष तुला. हे अक्कानो खरं सांगा, केवळ मंगळसूत्र बांधून नांदणं लागतं का? बोला, का नांदावं लागतं? आपल्या इच्छा माराव्या लागतात ना. तुम्ही तुमच्या आवडीचा स्वयंपाक करता का मालकाच्या? तुमच्या केल्यावर काय होईल? एक दिवस मालक खाईल, दुसऱ्या दिवशी ताटी अंगावर येईल. तसंच आहे परमार्थात. देवाला आवडेल ते करा रे, तुम्हाला आवडेल ते नाही. तर परमार्थ सिद्ध आहे, तर त्याची प्रतिक्रिया, तर त्याचं फल आहे. नाही तर फल नाही. रात्रंदिवस परमार्थ करा, काही उपयोग नाही. देवाचे चाडे देवाशी आळवा, किंवा देवाचे चाडे आठवावा देव, ओस देव भाव पाडून या, असं त्याचे दुसरं एक प्रमाण आहे. चला दुसरा प्रकार सांग. कशावर निघले? गुरुणंग बुद्धी ही तुमच्याकरता झाली. आता मी सांगायचं होतं पण सांगत नाही. आमच्या दिंडीत, पायी दिंडीत 27 वाऱ्या करणारा बुवा हरिपाठ कसा म्हणता सांगितल्यावर तुम्हाला बी हसू येईल. देवाचे कानपाटवाले, कानपाट काय अभंग करतात, देवाचे द्वारी उभा क्षण बरी म्हणायचं नाही, कुणाची गणना कोण करी. देवाचे द्वारी आणि कुणाची गणना कोण करी. आणि ते माझ्याजवळच म्हटल्यावर मी म्हटलं जरा वरच्या स्वरात म्हण रे. संतांचा उद्देश काय हे सुधरावं म्हणून त्यानं वरचा अंतरा लावून म्हटलं. तसंच म्हटलं, सगळी खदाखदा हसायला लागली. मग हसायला लागल्यावर म्हटलं तसं नाही बुवा, ते हसा आहे, पुण्याची गणना ऐकाय पाहिजे का नको. 27 वर्षे वाऱ्या करतोय म्हटला. म्हटलं पाय पुढं कर दादा, कधी सुधारते ती. यामुळेच वाटोळं व्हायला लागले. टाळ वाजवायला लागलं की फुगतंय. टाळकऱ्यांच्या पार्ट्या आहेत दादा, आता काय सांगावं, बोलत नाही आता परमार्थावर. चला पुढं. मृणंग बुद्धी झाली. चर्मबुद्धी. चर्मबुद्धी कळते ना, चमडं. आरीनं होल पाडतो कोण? चांभार. आणि तिकडचा धागा ते होतं तसं मुजतंय का नाही चमडं, ते होल शिल्लक राहत नाही. हां, तसं कीर्तनातनं बाहेर गेलं की मुजलंच तुमचं. बुवा बोंबलून त्या लावून बोंबलू दे, काय फरक पडत नाही. इथनं बाहेर गेले की मुजलं. मग सर्टिफिकेट चालू होत्यात, बुवा इशे सोडून गेलता, तुझ्या इशे आला रे. अजून एक सर्टिफिकेट आम्हाला आहे, पडलं रात्री त्याचं. बुवाचं कीर्तन पडलं म्हणून कुठं. म्हणून आमच्या घरात शिबगा चालू आहे. घरातले म्हणतात बास करा आता बोंबलायचं. कोण ऐकते म्हणते तुमचं, कशाला काय म्हणून या वयात त्रास करून गेलाय. अगं ती ऐकणत नाही ऐकणं, मला भगवंताची सेवा घडते ना. काय घरात तुला सांगू कीर्तन? ही सेवा ईश्वराची निष्काम असो ऐसा कोटे. अरे समाधीचे सुख सांडाव वाळवणी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. समाधी वाळून टाकावी इतकं कीर्तन श्रेष्ठ आहे दादानो. तुम्ही ऐका नाही तर. खरं सांगतो मी माझ्या आनंदाकरता कीर्तन करतोय. किती बसलेत कधी बघत नाही, कोण साथीला आहे कधी विचारत नाही. डोळं झाकलं की सुरू. ऐका नाही तर नाही ऐका. जो ऐकताय त्याला ऐकतोय, त्याच्यापर्यंत पोचलं वास झालं. खरं आहे बरं. लौकिक करता कधी हे करायचं नाही. चला बुनंग बुद्धी झाली. आता आमची सांगतो. ह्यांचं झालं, माळकऱ्यांचं झालं, आता आमच्यावर येतो. आमची तैल बुद्धी. कसली बुद्धी? तेल. विहिरीत तेल किती पडते? डिझेल इंधनातलं
एक शेपेवर धरा, पण सगळ्या विहिरीला काय येतोय? मग सगळी विहीर पाण्याची वाटते का तेलाची? मग आमच्याकडे तेवढं 2 थेंबच असतात. खरं दाखवतंय माझ्यासारखा कोण नाही, लई ज्ञानानं भरलंय. केवढा आहे ते आम्हाला माहीत आहे का? एक बुवा म्हणतोय, पुढच्या चरणाचा मी विस्तार केला असता, पण आता माझ्याकडे वेळ नाही. एका बुवाला म्हटलं, सांग रे, सगळी जाऊन देत, मी ऐकतो. जाऊ देत म्हटलं सगळी, काय सगळ्यांचं काम आहे, तुझ्याकडनं जे मिळेल तेवढं घ्यायचं आहे म्हटलं. ते काय म्हणालं, भांडवल संपलंय महाराज, तुम्हाला माहीत नाही. तसं म्हणायचंच असतंय म्हणालं. ते दाखवायची गरज आहे का? अरे जोपर्यंत तुम्ही तुमचं अज्ञान व्यक्त करत नाही तोपर्यंत तुमचं कल्याण. शहाणपण देवाकडं नको बरं, त्याच्याकडं खूप शहाणी पडलेत बरं. झाला माझा वेळ, मलाही रोज का बोलून बोलून घसा बसायची पाळी आली आहे. ऐका, मग आता संतांची बुद्धी फक्त सांगतो, बाकीचे स्तर सांगत बसत नाही. संतांची बुद्धी ही शेवटची बुद्धी आहे, तिला ऋतुंभरा प्रज्ञा म्हणतात. आणि ती केवळ संतांकडे आणि देवाकडे, इतरांकडे. आता ऋतुंभरा म्हणजे काय? ज्याला तिन्ही काळाचं ज्ञान आहे, देश काल मर्यादा ज्या बुद्धीला नाही तिला काय म्हणतात? ऋतुंभरा प्रज्ञा. उदाहरण देऊन पुढं करतो, म्हणजे आमचं मागचं माहीत आहे एवढंच क्लिअर झालं अभंगातनं तरी पुष्कळ झालं. पुढच्या वर्षी राहिलेला सोडूया म्हणजे सांगूया. ऐका, संतांना त्रिकालाचं ज्ञान आहे, भूत भविष्य वर्तमान, तिन्हीचं ज्ञान आहे. कशावरून? एकच उदाहरण देतो. आमच्या संतांपैकी अगदी अशिक्षित असणारी सामान्य स्त्री म्हणजे जनाबाई. कोण? कुठल्याही विद्यापीठात शिकायला गेली नाही, घरकाम करायची आणि नामदेवरायांची सेवा करायची. कुठं PhD झाली नाही, कुठं कीर्तन करायला गेली नाही आतांच्या अक्कासारखी. आता काय समान नागरी कायदा आहे त्यामुळे मी बोलत नाही. पुढं चला. जनाबाई आपले पाठीमागचे सगळे जन्म सांगते. चौयुगाचा भक्त नामा उभा. नामदेवराय एका जन्मातले भक्त आहेत का? 4 युगातलं, 4 युगे सोडा, युगे युगे चौयुगाचा भक्त. माहिती असल्याशिवाय बोलते का? अजून एक तिचा अभंग आहे का? गात्यामध्ये असं आलंय नामदेवरायांच्या गात्यात, जनाबाई आपल्या 4च्या 4 पाठीमागचे जन्म सांगते. ऐका हो नाम याचा जन्म मूळ संचित. नामदेवांचा जन्म ऐका म्हणते. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद. हिरण्यकश्यप कुळात नामा कोण आहे? पद्मिनी नाम माझे मुख्य दासीचे पद. जमते तुम्हाला मागचं सांगाय? या बुद्धीला काय म्हणाल? पंढरपुरातली जनाबाई सत्ययुगामध्ये घडलेल्या आपल्या अवताराचं वर्णन जसंच्या तसं सांगते की मी पद्मिनी नावाची दासी होते. आणि नामदेव कोण होता? प्रल्हाद. तुम्हाला जमते मागचं सांगाय? या बुद्धीला काय म्हणाल आता? याला ऋतुंभरा प्रज्ञा म्हणतात, जिला देश आणि काळाची मर्यादा नाही. गीतेमध्ये त्याचं वर्णन आलं. एके ठाई बैसला आणि सर्वत्र जो गेला. बसतो एके ठाई, पण जगातल्या आणि काळातल्या सगळ्या काळाचं ज्ञान ज्याला होतं त्याला संत म्हणतात. त्यामुळं प्रत्येक जीवाचं पाठीमागचा जन्म संतांना माहीत आहे. म्हणून बहुत सोसिले मागे न कळता. आणि हे बी पटत नसेल उदाहरण जनाबाईचं, अशिक्षित वाटली तुमच्या दृष्टिकोनातून, तर नाथ बाबांचं एक प्रमाण देतो आणि जय विठ्ठल घेतो. दोन्ही चाली एकदम म्हणूया, कारण आता वेळ झालाय. कारण 9:30ला सुरू झालं म्हणजे 11:30. ऐका आता. नाथ बाबा ऋतुंभरा प्रज्ञा सांगाल. कुठल्याही काळात केव्हाही घडलेली घटना जशीच्या तशी ज्यांच्या बुद्धीला कळती त्याला काय म्हणायचं?
ऋतुंबरा. प्रत्येक केलेलं कर्म ज्यांना ठाऊक आहे त्याला काय म्हणायचं? ऋतुंबरा. प्रत्येक काळात काय करायचं ज्यांनी ठरवले त्याला काय म्हणायचं? मागे बहुता हेच करत आलो आम्ही. आता काय दिनरजनी आणि पुढं काय घेईन मी जन्म. असं नियोजन आहे तुमचं? बोला की, आहे आमचं नियोजन का असं? काय करायचं काय नाही. ऐका, एकच उदाहरण देतो. संतांना मागचं माहीत होतं याच्याकरता. हां, संतांच्या बुद्धीला कधीही खोटं पचत नाही. सत्याशिवाय ते काय सांगत. जनाबाईने त्या अभंग बघून घ्या. सगळा अभंग सांगायला मला वेळ नाही. राम अवतारामध्ये ती मंथरा होते, भरते मारिली लाट. पुन्हा कृष्ण अवतारामध्ये तो उद्धव, कोण? नामदेव. आणि ही उद्धवाची दाशी. म्हणजे चारीच्या चारी जन्मात ती कुणाबरोबर आहे आणि कोण म्हणून? कलमळ घालून मोक्ष होईत नाही गा दादानो. असं जन्म जन्म किसा लागतं. भक्ती सामान्य नाही. आम्ही अभंग पाठ केला तुका म्हणे सोपे. हाय हाय घालमाळ. त्याच गात्यात दुसरा अभंग आहे. भक्ती ते कठीण सुळावरली ओळी. जाऊ दे, आता तिकडं जात नाही, विस्तार करत नाही. ऐका, नाथ बाबांनी भावार्थ रामायण लिहायला घेतलं. एकच दृष्टांत सांगतो. अभंग काय हे कसं आहे, संत वाङ्मय इतकं गुढार्थानं भरलेलं आहे, भावार्थ सांगून सुद्धा संपत नाही. गुढार्थाकडं जायचं नाहीच बरं. इतकं गुढ असते. बोलणं सहज सोपं आहे, पण असं काढील तेवढं निघतं बरं त्याच्यातनं डीपली. आता ऐका, नामदेव नाथ बाबांनी भावार्थ रामायण लिहिलं. जे नवखे कीर्तनकार हे जुने कीर्तनकार यांनी भावार्थ रामायण अवश्य वाचा बरं. सुंदर आहे बरं नाथ बाबांनी लिहिलेलं. रामायण लिहित असताना सीतामातेचा प्रसंग लिहायला लागले. सीतामातेला पळवून येऊन कुठं ठेवली होती? अशोक वाटिकेत. सगळ्यांना पाठ आहे रामायण. अशोक वाटिकेचं वर्णन केलं नाथांनी. रावणाची बाग होती ती, आमची नव्ह. कोणाची बाग आहे ती? रावणाची. जसं नंदनवनात होतं तसं प्रतिनंदनवन केलं होतं त्याने. कारण तो स्वर्गात जाऊन कोणाची बाग बघून आलता? इंद्राची. इंद्राच्या बागाचं नाव काय? नंदनवन. आम्ही आमच्या घराला नाव देतो नंदनवन. आज सगळा कचराच. या नंदनवनात 2 मिनटं थांबू वाटत नाही. गेलतोय का नंदनवनात त्यामुळं माहिती. ऐका, सगळं वर्णन केलं. आणि ज्या शिळेवर जगन्माता होत्या त्याच्या बाजूला पांढरी फुलं होती, पांढऱ्या फुलांची झाडं होती. असं वर्णन लिहिलं कुणी? नाथबाबांनी. सीतामातेच्या बाजूला श्वेत फुलांचे म्हणजे पांढऱ्या फुलांची बाग होती. आता जिथं रामायण असतं तिथं कोण असतंय? हनुमंतराय. का असतात माहीत आहे का? नाही. हे आमचा अर्धा अभ्यास झाला की असं होतंय. कारण सांगतो. प्रभू रामचंद्राला श्रेष्ठ राजा का म्हणतात? एकटाच वैकुंठाला गेला नाही, अखंड अयोध्येतल्या लोकांना घेऊन गेलाय म्हणून रामासारखा राजा व्हावा म्हणतात. आताचं राजे घेतील, इमानात जागा नाही म्हणतील. आपली घरची तेवढी भरतील, विशेष कार्यकर्त्यांची टीम करतील आणि जातील. म्हणून कुणाचं राज्य यावं म्हणतात? 2 राजे आहेत. एक बळीचं तरी यावं, नाहीतर बळीने आपल्या प्रजेचा उद्धार केला आहे राक्षस कुळात जन्माला येऊन. कारण बळीच्या दारात हे वॉचमन होता का? केवढा अधिकार असते. विश्वाचा मालक ज्याच्या दारात कोण आहे? सगळ्यात हलकट काम म्हणजे वॉचमन. येईल त्याला असं करायला लागते. आणि तिथं बळीला कोण? राक्षसच की सगळी येते. तिथं कोण चांगलं येतं? सगळं आंघोळ न केलेली पिंडकी. हे उभा राहायचं, देव त्याला नमस्कार करायचा. म्हणून ती पोरं सांगतात, मी वॉचमन म्हणून सांगत नाही, बोर्डात आहे म्हणते ते. मी म्हटलं कुठल्या बोर्डात रे? सिक्युरिटी बोर्डाचं म्हणता येते. गावाकडल्याशी काय कळत नाही.
लग्न केल्यावर पुरीला कळतंय माझा मालक वॉचमन आहे. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. हे काम आमच्या देवाने करावं. केवढा बळीचा अधिकार. सामान्य नाही, उगाच आई होती म्हणून तिने खाली पाताळातनं वर आणला त्याला, नाहीतर तिथंच राहायची पाळी. म्हणून दिवाळीला आम्ही ओवाळतो ना, लक्ष्मीपूजन करतो, तेवढ्या करताच करतो. आईनं दिवाळीला भाऊबीज म्हणून ह्यो नवरा म्हणून मागितला बळीकडं. त्यांच्या घरात नोकर म्हणून राहिली कोण? लक्ष्मी. कुणाच्या घरात? बळीच्या. कारण ह्यो पाताळात गेला, आता ही वर मी काय करू म्हणाली. ती बी गेली आणि दादा 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 तिची सेवा केली रे बहिणीसारखी. आणि ते खुश झालं, म्हणाले तुला काय पाहिजे सांग. वचन दे म्हणले, मागतील ते द्यायला. दादा हेच ओवाळणी घालाय पाहिजेस. घालतो म्हणलं आणि वचन घेतलं. म्हणले ते तुझ्या दारात उभा राहिलाय वाचमन, त्याच्याबरोबर माझं लगीन लाव म्हणाले. आणि ती लगीन केलं आणि घेऊन आले. म्हणून लक्ष्मीपूजन केलं जातं बरं. म्हणून आम्हाला देव सापडला, नाही तर पाताळात वारीला जायला लागलं असतं. जाऊ द्या, या मुद्द्याकडं. लिहिलं, हनुमंतराय प्रगट झाले. का झाले? कारण सांगतो. काही काही आपल्या धर्मातले प्रिन्सिपल थोडे थोडे माहिती असावेत, आणि या आमच्या अज्ञानामुळे लोक आमच्यावर काय करतात? टीका करतात. आमच्या धर्माचं प्रायमरी नॉलेज सुद्धा आम्हाला नाही, आणि त्यामुळं बाजूची म्हणतात माहिती नाही, बाबा करिता म्हणून मी खरं आलोय. असं सांगू नका. उत्तर सडेतोड उत्तर द्या, तर पुढं तुमचा धर्म टिकेल. नाहीतर मग तुमच्यावर निंदा नालस्ती चालूच आहे. आता जाऊ दे. ते म्हणले काय येतात, सगळी अयोध्या रामानं पुष्पक विमानात भरली. ज्याच्या त्याच्या मानाप्रमाणे स्थानं दिली भगवंतानी. सगळ्यांना घेऊन गेलेत बरं आपल्यासोबत. मग हनुमंतराय सगळ्यात शेवटी गेले, तर माझी जागा पक्की असणार. विशेष माणूस ना. हनुमंतरायांनी सगळं विमान फिरून बघितलं, पण जागा. देवाकडे गेले. मी कुठं बसू म्हणा लागला. तू खालीच राहा म्हणले, वर जागा तुला नाही. रडायला लागले. का देवा, सगळ्यांना घ्यायलाच नाही, मला का टाकतोस? अरे तू सप्त चिरंजीवापैकी एक आहे, आणि भक्तीचा जागर करण्याकरता तुला खाली राहावं म्हणून. काय भक्तीच्या त्या जगद्गुरु तुकोबारा विचारतात रे. आणि आम्ही कोणाला विचारलेलं सांगलेलं ऐकत नाही म्हणून ठायलेत. बरं, तू सप्त चिरंजीवापैकी एक असल्यामुळं तुला जाता येणार नाही, तुला इथं राहावं लागेल. मग त्यावेळी एक वरदान मागितलं हनुमंतरायाने. नेत नाहीस ना, एक कर. जिथं जिथं तुझी कथा असेल तिथं पहिलं मला मानाचं स्थान दे, की तुझं आठवणीत माझा दिवस जावा. आणि पृथ्वी तलावर रोज एक ना एक ठिकाणी भगवंताची कथा चालू आहे म्हणून तिथं जाऊन बसतात, की जेणेकरून तुमचं स्मरण मला होईल बरं. म्हणून ते इथं राहिलेत. जागा नाही म्हटल्यावर विमान गेलं. हनुमंतराय नाथांच्या दरबारात प्रगट झाले, आणि नाथांना म्हणले, हे बुवा ओवी खोडून टाका. कसली? तिथं फुलं तांबडी होती म्हणला, तांबडी लिहा, पांढरी लिहू नका. तिथं कीर्तनकाराकरता, मोठ्या माणसाकरता हनुमंतरायांनी संवाद लिहिला आहे. हनुमंतरायांचा आणि नाथबाबांचा संवाद आहे, वाचा. कीर्तनकारांनी अवश्य वाचावा. कीर्तनकारांनी कुठल्याही प्रकारचं चुकीचं आचरण करायचं नाही, चुकीचं लिहायचं नाही, चुकीचं पाहायचं नाही. नाहीतर तिचं बघून गावातली केल्याशिवाय राहत नाही. एक टीव्हीवर जॅकेट घालून आला, सगळी जॅकेटं घालायला लागली. एकान पिंगळा म्हटला, सगळी पिंगळा म्हणायला लागली. त्यानं लाग घेतल्यात, आम्हाला 25 दिलं तर बिघाडलं कुठं म्हणायला लागली. अवघड आहे बरं हे सगळं. रागील तुम्हाला पण तसंच आहे बरं. आता काय करायचं? सांगितलं हनुमंतरायांनी, आज तुम्ही ही चुकीची ओवी लिहिला तर सगळी का वाचणार? हां, चुकीचीच वाचणार. खोड म्हणलाई. नाथ बाबा होते ते. अजिबात हनुमंतराया पाया पडले. फुलं सोडून काय बी सांगा ऐकतो म्हणाले. खरं फुलं पांढरीच लिहिणार. काय म्हणले?
समजा आमच्यासारखा बुवा रामायण लिहायला घेतला असताना पांढरी लिहिली असती आणि हनुमंतराय आला असता आणि म्हटलं असतं लिव रे पांढरी तांबडी होती म्हणून, आमच्यासारखा बुवा काय म्हणला, तांबडी होती लिहतो की, लिहिली नाहीत बरं, पांढरीच लिहिणार म्हणले. आता राग आला हनुमंतरायांना, बामण आहे मारता येत नाही. तिथं जर दुसरं कोण असतं तर गदन चिंदड्या उडवल्या असत्या. गदा हलवायला लागली त्याच्यासमोर उभा राहून. आता गद्याला संत भित्यात काय हलवायच ते हलव म्हणला, खरं फुलं. मग चिडले, पारा चढला आणि मग बोलले रागानं, लंकेत तू गेलतास काय मी रे म्हणाले. आय विटनेस कोण आहे, मी आहे, मी पाहिलेत फुलं पांढरे आहेत आणि तू काय तांबडे आहेत, तू काय लिहालास पांढरी. काय म्हणले नाथ बाबा आहे का, तू गेला असतील लंकेला त्याचा काय संबंध नाही, पण फुलं. मग मात्र पिसाळले. मग थांब म्हणले, तू माझा ऐकत नाहीस, देवाला बोलवूया. रामाला बोलवलं. नाथांचं भाग्य काय बघा, ज्याच्या दर्शनाकरता अहोरात्र साधना करावी तो सहज भेटतो रे त्यांना. सहज प्रगट झाले प्रभू रामचंद्र. माथानी साष्टांग दंडवत घातला. बरं अंगावर शहारे आलेत माझ्या, असा प्रसंग जीवनात यावा. बरं पाया पडले, नतमस्तक झाले. आता आपल्या पार्टीचा बॉस आल्यावर बाजू कोणाची घेणार, बोला की आपलीच घेणार. हनुमंतरायला आनंद झाला, अभि बोलो. आता विचारा म्हणला फुलं कसले आहेत. हनुमंतरायांनी विचारलं, सांगा देवा म्हणला, हे बुवाला टिमटिम करायला लागले, फुलं कसली होती लंकेत. हनुम्या पांढरीच होती रे म्हणाले. काय म्हटली, पांढरीच. तू बी म्हणला, तू बी गेला शिडीच्या भ्यान. पार्टी बदलली, सोडला देवा. अरे संता पुढं देव घाबरतात, इतके सत्यवादी आहेत. एक हात जोडून सांगतो, विनंती करतो, संत वाङ्मयावर अविश्वास दाखवायचा. प्रत्येक गोष्ट सत्य आहे त्यांची, लक्षात घ्यायचं. फुलं त्यांनी पिवळी लिहिली असती तरी आम्ही वाचली असती, तांबडी लिहिली असली तरी, पण लिहिली का. ऐका पुढचा प्रसंग. हनुमंतरायांनी देवावर शंका घेतली. तू कुठं आलतास म्हणला, बागत. तू आपलं लढाई केलीस, बायकोला घेतलास, तुझा फुलाचा काय संबंध. आईला बोलवा म्हणला, प्रत्यक्ष जगन्मातेला बोलवलं हनुमंतरायांनी. भाग्यनाथांचं बघा, लक्ष्मी सहित जर नारायणाचं दर्शन होत असेल तर अजून काय पाहिजे दादा. अरे ते ज्ञानोबरायांचे अवतार आहेत म्हणून हे शक्य आहे. त्यांनी माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, म्हणून देव सहज प्रगट आहे. कल्पावधी जन्मात तपश्चर्या केली. अरे कल्प कल्प आम्हाला 5 वाऱ्या जपत खपत नाहीत, यंदा 5वी म्हणताय माझी. असा पाय असतोय त्याने, 5वी वारीला एवढा ताईट. इथं कल्पावधीचं तप केलंय ते म्हणतोय एरवी मी तरी मूर्खू. हे शिका संतांकडं. संत वचन पाठ पाठांतराचा विषय नाही, ती अनुकरणात आणण्याचा विषय आहे. बरं पाठ पाठांतर करू नये असं नाही, पण एक तरी ओवी अनुभवावी. चला पुढं. आईसाहेब प्रगट झाल्या. आईसाहेबांना फार कोडं पडलं आता कोणाची बाजू घ्यायची. आणि देव आणि संत ज्या बाजूला असतील त्याच्या विरुद्ध आईसाहेब जाईल, असत्याकडं जाईल. आता हनुमंतराईचा खास सेवक, कारण हनुमंतरायांनी आईसाहेबांची सेवा फार केली होती. पाठीवनं हात फिरवलं, कुरवाळ. खरं लेकरा फुलं पांढरीच होती रे. मुद्दा संपला माझा. ऐका, पैठणमधला नाथ बाबा लंकेत घडलेल्या त्रेतायुगातल्या बागेतली फुलं जशीच्या तशी सांगतो. या बुद्धीला काय म्हणाले दादा, बोला. त्याला देशाची काळाची मर्यादा आहे का. आता पैठणमध्ये कोण आहेत, नाथ बाबा. कलियुगातले पैठणमधले नाथ महाराज त्रेतायुगात घडलेल्या रामायणातली रामाच्या रावणाच्या बागेतली फुलं जशीच्या
मग तुमचं गणित त्यासनी माहीत नसेल होय रे तुमच्या. म्हणून बहुत सोसिले मागे, तुम्ही खूप सोसलाय, आम्हाला त्याचे साक्षी आहोत आम्ही. आता करू नका. मग आता काय करा? पुढं ती काय आता अंध व्हावे, आता आंधळे होऊ. मग काय करा? उठा जागे व्हा. प्रमाण देत नाही आता. उठा जागे व्हा रे, आता जागा, आता जागा रे भाईनो. जग जोगी, जग जोगी, जाग. जाग म्हणजे झोपत नवा, जाग बोलती. का जाग? बहुता दिसा फेरा आलाया नका घेऊ, धर्म तोची. भार घेऊ नका आता. आणि आता रिटायर झालेल्यानी घरचा वाट्ट भार घ्यायचा नाही. जेवढे आल्यात त्यासनी सांगतो, तुम्हाला कोणच विचारित नाही. का विचारतात घरातली? हां, मग आता विचारतंय त्याच्याकडे जायचं. तो आपली काळजी वाहिल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावर भार घालून या भार. पण यांची सवय सुटत नाही. परवा एक माझ्याकडे आलं गा, 80 क्रॉस केली ती. किती? 80. आणि दवाखान्यातनं असं करीत आलंय, 2 ताकदीची इंजेक्शन द्या. वाकडं वाकडं होईल. मी म्हटलं आत्ता आजा तुला कशाला गा ताकद? म्हटलं मी फुकट इंजेक्शन देतो, खरं कीर्तनला जायचं असलास तर. म्हटलं नाही, ते त्याचा काय आमचा संबंध नाही म्हणायला लागलं. नातवाचं ठरलंय तेवढं बघतो आणि मरतो म्हणालं. ते का सगळ्यांचं बघून फुरव आहे नाही तुला? किती अज्ञान सांगा बरं. याच्याकरताच संत आम्हाला जाग करतात. तुम्ही प्रत्येक जन्मात दुःखच भोगलंय. सांगा बरं, मरताना सगळं सोडून जाताना आनंद असा आहे. गीतेमध्ये 8व्या अध्यायात वर्णन आलंय, एका वेळी 1000 विंचू चावावेत ना, इतक्या वेदना होतात ना, त्यावेळी हा देह सोडून जाताना प्रत्येक जीवाला होतात. का? आता हे सगळं कमवल्यालं सोडून मला काय करायचं आहे? जायचं आहे. आणि हे जर नको असेल तर आता देवाचं याजसाठी केला होता अट्टास. आता नाचत जायचं आहे ना, म्हणून मी डायरीत अजून एक गोष्ट लिहून ठेवली आहे. मी मेल्यावर बायकोला सांगितलंय, रडलीस तर तडकीवनं उठून मारीन. का? अरे मी आनंद भोगायला जाणार आहे याची गॅरंटी आहे मला. तरले तरती. अरे ज्याने भगवंताचं नामस्मरण करावं त्यांना दुःख भोगायची. पांडुरंग अभिमानी, आमचा अभिमान देव बाळगतो, जग बाळगो नाही तर. उद्धाराचा काय म्हणतात? या उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. याच्या सेवकाला उद्धाराचा संदेह घ्यायची गरज नाही. का? पांडुरंग अभिमानी, आमचा अभिमान तो बाळगतो, तो माझा आहे म्हणून सांगतो काळाला. तिकडं जायचं नाही. मग जर मी आनंद भोगायला जात असाल आणि ही शिमगा करत असेल तर कुठलं गणित बसवायचं? कुणाला रडावं? ज्यांनी आयुष्यभर केवळ आणि केवळ शेणातल्या किड्यासारखा प्रपंच केला असेल त्यांच्याकरता तेल लावून बोंबलायचं. शेणातला किडा एक असतोय आणि मध खाणारा एक भुंगा असतोय. 2 भुंगे, एक शेणात उपसतो आणि शेणात मरतो. आणि जो भोंगा मध खातो त्याच्यावर ज्ञानोबा राहिली, त्यात रोनो झोनो रोनो झोनो रे भ्रमरा सांडे तू अवगुणो चरण कमल धलू रे भ्रमरा. आम्हाला कुठला रस स्वादन करायचं? देवाचं चरण म्हणजे आमचा रसस्वादन आहे. आणि ज्याने देवाचं चरण हृदयात धरलं त्याला रडायची गरज नाही दादानो. आणि तेच सांगतात संत, तुम्हाला पुन्हा खेद करायचा नसेल तर आता सावधान व्हा. असा एकंदरीत अभंगाचा भावार्थ आहे. राहिलेलं राहू दे, इथं थांबतो. विठोबा रखुमाई,
सोसलं, परत कधी अवेकर सांगतो, किती सोसलं. मग ते आता काय करायचं त्याच्याकरता पुढच्या कधी आला योग तर आपण त्याचं चिंतन करू. झालेली सेवा सर्वांच्या वतीनं परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. एवढ्या थंडीत तुम्ही बसलात, कीर्तनात साथ केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर